हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद आरोग्य भरती GNM BSc नर्सिंग हे पात्र आहेत का याबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा, त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल। असेच महत्त्वाचे अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता आपण जेव्हा अकोल्याचा निकाल पाहिला होता जिल्हा परिषदेचा, तेव्हा त्यांनी दिलं होतं की GNM आणि BSc नर्सिंग अपात्र आहेत। ते पाहूया आपण काय दिलं होतं। तर हे पहा, इथं दिलं आहे अकोला यांच्याकडील सरळ सेवा पद भरती सन 2023च्या जाहिरातीमधील आरोग्य सेविका महिला या पदाची विहित शैक्षणिक पात्रता व त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील परिशिष्ट 5 अ मधील विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण न करणाऱ्या, कोण धारण नाही करत मग ती तर जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी GNM BSc नर्सिंग व अन्य शाखेची पदवी किंवा पदविका धारण करणारे म्हणजे कला, वाणिज्य व विज्ञान यांना अपात्र करण्यात आले आहे। तर इथं दोन गोष्टी आहेत। एक म्हणजे जिल्हा परिषद अकोला यांच्याकडील सरळ सेवा पद भरती 2023च्या जाहिरातीमधील, म्हणजे यांच्या जाहिरातमध्येच तसा उल्लेख केलेला होता। आणि दोन म्हणजे महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील परिशिष्ट 5 अ मधील विहित केलेली शैक्षणिक अर्हता। तर ह्या सेवा प्रवेश नियम मध्ये 1967च्या त्यामध्ये जी शैक्षणिक अर्हता दिली होती त्यानुसार GNM आणि BSc नर्सिंग क्वालिफाईड नाही आहेत, बरोबर। तर मग आता जालना जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होतं तेव्हा GNM आणि BSc नर्सिंगवाल्यांना अपात्र केलेलं नव्हतं। आणि मी स्वतः जेव्हा संभाजीनगर जिल्हा परिषदच्या एका अधिकाऱ्याशी बोललो तेव्हा मला अशी माहिती मिळालेली आहे की तुमच्या जिल्हा परिषदची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख जर नसेल तर प्रोसिजर थोडी वेगळी आहे। तर हीच GNM आणि BSc नर्सिंग वाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे। स्पष्ट उल्लेख जर नसेल तर मग काय होणार आहे, अगोदर ज्या जागा आहेत ANM ला त्यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे, म्हणजे ANM ला अगोदर त्यांची निवड करण्यात येणार आहे। आणि मग ANM ला तेवढे जर, आता आपल्याला माहिती आहे की ANM खूप सारे जे त्यांना 90 मार्क्स मिळवायचे होते त्यामधूनच ते बाद झालेले आहेत। जर समजा त्या जिल्हा परिषदेमध्ये समजा 90 जागा आहेत आणि 70च ANM जर मिळाली तर मग 20 ज्या जागा आहेत त्या कॅरी फॉरवर्ड न करता त्या 20 जागा GNM आणि BSc नर्सिंग यांना मेरिटनुसार देण्यात येतील अशी माहिती मिळालेली आहे। तर मग हे आता ही गोष्ट खूप कॉम्प्लिकेटेड करून टाकलेली आहे, परंतु आता जेवढं तुम्हाला सहज सांगता येईल, जेवढं सोप्या भाषेत सांगता येईल तेवढं मी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे। काही विद्यार्थी हे कोर्टामध्ये सुद्धा मॅटमध्ये सुद्धा जाणार होते, परंतु त्यांची केस घेतलेली नाही। कारण हेच दिलेलं आहे की सेवा प्रवेश नियम 1967 मध्ये जे सांगितले त्याप्रमाणे ANMच पात्र आहेत। परंतु जर जाहिरातीत स्पष्ट उल्लेख नसेल तर ही प्रोसिजर फॉलो करण्यात येणार आहे। आता ही जी माहिती आहे तिची कितपत अंमलबजावणी होते हे आपल्याला आता
कळूनच येईल, परंतु जे आहे ते हेच आहे. याबाबत तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा काही जर तुमचे क्वेरीज असतील तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. नॉन पेसा निकाल जवळपास सगळे लागलेले आहेत, तरी अजून काही बाकी आहेत आणि फायनल निकालसुद्धा बाकी आहेत. त्याबाबत जे काही अपडेट्स येतील ते आपल्या चॅनलवर टाकण्यात येतील. तसेच पेसाबाबतसुद्धा काही जर अपडेट असेल, आपण सांगितलं होतं की 31 ऑगस्ट नंतर सुरुवात होईल, परंतु अजून काही त्याबाबत अपडेट आलेला नाही. त्याबाबत काहीही अपडेट असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येतील. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.